नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मुक्ता ही कोर्टाबाहेर सईला भेटण्यासाठी आलेली असते. तर मुक्ता मावशींना म्हणते, सईची आई अजून आतमध्येच आहे का? त्यावर मावशी म्हणतात, नाही मॅडम, सरांबरोबर केव्हाच गेल्यात निघून. आम्हाला घरी जायचंय परंतु सई घरी येतच नाहीये. तेवढ्यात लगेच सागर तिथे येतो. तर लगेच सागरला बघितल्या बघितल्या सई पळतच जाते आणि सागरचा शर्ट ओढते आणि म्हणते, पप्पा प्लीज मला घरी घेऊन चला ना. मी तुमचं सगळं ऐकेन. मी अभ्यास करेन, जेवण करेन. मी काही पसारा पण करणार नाही. प्लीज मला आपल्या घरी घेऊन चला ना. मला आजीची, आत्तूची, सर्वांची खूप आठवण येते पप्पा, असे म्हणत असते. परंतु सागर तिच्याकडे पाहतो परंतु तिच्याशी काहीही बोलत नाही. आणि लगेच मिहिरला म्हणतो, सईला सांग 12 दिवसात तुला त्या घरातून घेऊन जाईल, व लगेच गाडीत जाऊन बसतो. तर लगेच मिहिर म्हणतो, बाळा तुला पप्पा 12 दिवसातच इथून घेऊन जाणार आहे, तोपर्यंत तू मम्माकडे राहा बरं का. मात्र सई ही खूप रडत असते. तर सागर लगेच गाडीत बसलेला असतो, तो लगेच हॉर्न जोरजोरात वाजवतो. तर मिहिर म्हणतो, चल मी येतो आता, लवकरच भेटू आपण, असे म्हणून सागर व मिहिर तेथून निघून जातात. तर हे सर्व मुक्ता बघत असते. मग सई लगेच पळतच जाते आणि मुक्ताला मिठी मारते आणि म्हणते, बघ ना पप्पा माझ्याशी बोलला पण नाही. मग मुक्ता मनाशीच म्हणते, असा कसा माणूस आहे हा, एवढ्या निरागस मुलीबरोबर एक शब्दही बोलला नाही. असा कसा आहे हा नापास बाबा. तर लगेच मुक्ता सईला समजावून सांगते, तू मम्माकडे राहा, तुला करमेन तिथे. तर इकडे सागरच्या घरी सागरचे वकील आलेले असतात. ते सर्वांना सांगत असतात की आपल्याकडे 12 दिवसांचा अवधी आहे. त्या काळात मी कोर्टात सर्वांना सांगेन की सावनी ही सईचा सांभाळ करू शकत नाही. 6 महिन्याची असतानाच ती सईला सोडून गेली होती. तुम्ही काळजी करू नका मिसेस सावनी कोळींना मी सईची कस्टडी मिळवून देणार नाही. तर लगेच इंद्रा खूप भडकते आणि उठून उभी राहते आणि म्हणते, त्या सावनीला मिसेस तर बिलकुल म्हणू नका. इथली मिसेस मी आहे आणि कोळी नाव तर तिला अजिबात लावू नका. तर इकडे मुक्ता सईलाही घरी सोडवायला आलेली असते. मात्र सई घरात जात नाही आणि म्हणते, मुक्ता आंटी मला नाही जायचं त्या घरात. वा मुक्ता तिला म्हणते, सई आता मी आहे ना तुझ्या बरोबर, चल पटकन. तर इकडे इंद्रा वकिलांना म्हणत असते, या तळहातांनी लहानाचं मोठं केलंय आम्ही सईला. त्यावेळेस ही बाई तिला सोडून गेली तेव्हा कुठे गेली होती हिची माया प्रेम. आम्ही सईला खूप जीव लावलंय. तर इकडे मुक्ता म्हणत असते, सई तू घाबरू नको, मी आहे ना तुझ्याबरोबर. चल बरं मला तुझी रूम दाखव, तुझ्याकडे किती खेळण्या आहेत. तर लगेच सई म्हणते, ठीक आहे मुक्ता आंटी, चल मी तुला माझी रूम दाखवते. असे म्हणून सई लगेच आतमध्ये मुक्ताला घेऊन येते. तर लगेच रूममध्ये आल्यानंतर मुक्ता म्हणते, वाव सई किती छान रूम आहे तुझी, किती खेळणे आहे. चल बरं आपण सेल्फी काढूया. असे म्हणून मुक्ता सईची डोक्यावरती ओढणी टाकते आणि तिच्याबरोबर फोटो काढत असते. तर सई ही खूपच आनंदात असते. तिच्या मुक्ता आंटी बरोबर तिला खूप छान वाटत असतं. मग त्या दोघी खूप दंगामस्ती करत असतात. तर लगेच मुक्ता सईला खूप हसवण्याचा प्रयत्न करत असते. मग सई आणि मुक्ता तिथे लपवाछपवी असे मुक्ता तिच्याबरोबर ती खेळ खेळत असते. त्यामुळे सई खूपच आनंदून गेलेली असते. तर इकडे इंद्रा ही म्हणत असते, एका आईलाच शेवटी बाळाची काळजी असते परंतु त्या बाईला काहीही काळजी नाही. मुक्तालाही अशा लहान मुलांची खूप आवड असते परंतु देवाने तिला खूप मोठे दुःख दिलेले असते, ते तिला आठवते. मात्र ती तिचं दुःख लांब ठेवून सईला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते. ती सईबरोबर खूप छान मस्त दंगामस्ती करत असते. त्यानंतर इकडे इंद्रा म्हणते, त्या बाईला कसली आली आपल्या सईची काळजी. शेवटी आई ती आईच असते. ती काय आई आहे का? काहीही कर सागर, परंतु 12 दिवसाच्या आत मला माझी सई या घरात हवी आहे. माझी नात मला परत हवी, असे म्हणून इंद्रा रडत असते. तर लगेच सागर म्हणतो, हो आई, 12 दिवसांनी मी सईला या घरात घेऊनच येणार आहे. तर इकडे मुक्ता ही सईला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तिला
खूप हसवत असते, तिला खुशीत घेऊन मिठी मारत असते. तर सईला हे सर्व खूप आवडत असतं. मग ती सईला पेंटिंग काढवायला शिकवते आणि लगेच सई म्हणते, मुक्ता आंटी तू इथेच राहा ना. तर मुक्ता म्हणते, नाही बाळा, मी तुला भेटायला येईन ना. तुला जेव्हा जेव्हा माझी आठवण येईन तेव्हा मी तुला भेटायला लगेच येत जाईन. तर लगेच सई मुक्ताला मिठी मारते आणि म्हणते, नको ना जाऊ गं मुक्ता आंटी. तर मुक्ताचाही पाय तिथून निघत नाही. तर मुक्ता दारापाशी जाते आणि सईकडे मागे वळून बघत असते. तर सई रडत असते. तर मुक्तालाही खूप वाईट वाटते. तर इकडे इंद्रा म्हणत असते की नुसता जन्म दिला म्हणजे आई होत नाही. बाळाचा नीट सांभाळ केला ती चांगली आई होत असते आणि मी 12 दिवसातच सईला अशी चांगली आई शोधूनच काढणार आहे, असे ती सर्वांना सांगते आणि खूप रडत असते. मी एकविरा आईला प्रार्थना करते आणि म्हणते, हे देवी एकविरा आई, माझ्या लेकरांना सुखरूप ठेव आणि 12 दिवसाच्या आत मी सागरला बायको आणि चांगली आई सईला शोधून काढणार आहे. तर इकडे मुक्ताचे वडील माधवीला म्हणत असतात, अगं बाहेर किती गरम होतंय ना. तर माधवी म्हणते, हो, तो प्रत्येक येणार होता म्हणून आपण AC बसवला, परंतु जाऊ द्या, त्याचा फायदा आपल्यालाच झाला. आता मस्त गार हवा मिळते आपल्याला. त्यावर माधवी म्हणते, परंतु जाऊ द्या, आता तो प्रत्येकचा विषय मी परत या घरात घेणारच नाही. तेवढ्यात माधवी बघते तर ॲडॉप्टेशन सेंटरचं लेटर आलेलं असतं. तर लगेच माधवी ते लेटर उघडून बघते. तर त्यात लिहिलेलं असतं की मुक्ताला बाळ दत्तक देऊ शकत नाही. माधवीलाही ते लेटर वाचल्यानंतर खूप वाईट वाटते. तर लगेच माधवी म्हणते, अरे देवा, हा एक उपाय होता, तोही तू बंद केलाय, आता काय करायचं. तेवढ्यात मुक्ता तिथे येते व म्हणते, अरे बापरे, खूपच दमले मी. तर लगेच तिचे बाबा म्हणतात, अगं मग जा ना, हातपाय धुवून ये. तर लगेच मुक्ता म्हणते, अहो बाबा, ACच्या गाडीत बसून आले मी, मला कुठे त्यात ऊन लागलंय की घाम आलाय तेव्हा मी आंघोळ करू. तर लगेच तिचे बाबा म्हणतात, अगं मी माधवीला पण 1 कप चहा मागितला, परंतु तिने मला दिलाच नाही. तिला सांग ना मला 1 कप चहा आणायचा. त्यावर माधवी लगेच म्हणते, किती चहा पितो हा, नाही देणार मी आता चहा करून बरं का मुक्ता. तर मुक्ताला लगेच समजते की आई बाबा दोघेही नाटक करत आहे मला गुंतवण्यासाठी. नेमकं काय झालं आहे आई, सांग पटकन, असे माधवीला म्हणते. तर माधवी म्हणते, कुठे काय. मग माधवी लगेच ते लेटर घरात घेऊन जायला लागते. तर लगेच मुक्ता तिच्या हातात बघते आणि म्हणते, आई दाखव काय आहे ते. तर मुक्ता लगेच ते उघडून बघते आणि त्यात लिहिलेलं असतं की मुक्ता ही चांगली आई होऊ शकत नाही, त्यामुळे तिला मूल दत्तक देऊ शकत नाही. तर हे वाचून मुक्ताला खूपच वाईट वाटते. तर मुक्ता लगेच त्या ॲडॉप्टेशन सेंटरमध्ये फोन करते आणि म्हणते, असं कसं करू शकताय तुम्ही. त्यावर लगेच ते म्हणतात, तुमच्यावरती केस झाली आहे, त्यामुळे तुम्ही कधीच एक चांगली आई होऊ शकत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला मूल दत्तक देऊ शकत नाही, सॉरी. तर मुक्ता लगेच फोन बंद करते आणि खूप रडत असते. तर मित्रांनो, पुढील भागात मुक्ता ही बाहेर जाते आणि रडत असते आणि म्हणत असते, हे कसं शक्य आहे, मी एक चांगली आई नाही होऊ शकत. तेवढ्यात सागर तिथे येतो आणि म्हणतो, बघितलंस, स्वतःचं मूल स्वतःपासून दूर गेल्यानंतर किती त्रास होतोय ते. तू माझी मुलगी माझ्यापासून तोडली, आता तुलाही कसा त्रास होतोय ते कळलं असेल. तर लगेच मुक्ता ही सागरकडे बघत असते आणि सागर म्हणतो, तू कधीच चांगली आई होऊ शकत नाही. तर हे ऐकून मुक्ताला खूपच वाईट वाटते. तर मित्रांनो, अशाच मालिकेत अपडेट पाहण्यासाठी चॅनल